चेंबूरमधील महिलांनी साजरे केले अनोखे रक्षाबंधन. व्यसनाधीन व्यक्तींना राखी बांधत व्यसन सोडण्याचे घेतले वचन. चेंबूरमधील महिलांनी एकत्र येत आज अनोखे रक्षाबंधन साजरे केले आहे. चेंबूरच्या घाटला परिसरात असणाऱ्या कोळेकर हॉस्पिटलजवळ मोठ्या प्रमाणात वाईन शॉप, बार आहेत. इथे रस्त्यावरच अनेक जण दारू पित असतात आणि याबाबत वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नाही. म्हणूनच आज रस्त्यावर उतरत येथील महिलांनी व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना राखी बांधून दारूचं व्यसन सोडावं अशी ओवाळणी मागितली आहे. आता व्यसनमुक्ती व्हावी आणि येथील समस्या प्रशासनासमोर मांडण्यासाठी हे अनोखे रक्षाबंधन पार पडले आहे. आज खूप चांगला दिवस आहे, रक्षाबंधन आहे. आज आमचे काही भाऊ दारूच्या अड्ड्यावर इकडे तिकडे फिरतात दारू पिण्यासाठी. तर आम्ही हा सुंदर कार्यक्रम, आमचा राजू नगराळे खूप चांगली कामं करतो, त्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर हे काम करायला इथे आलो आहे. सर्वांना आम्ही राखी बांधली, त्यांच्याकडून चांगला रिस्पॉन्स मिळाला. काहींकडून मिळालेला नाही आहे, तरी आम्ही त्यांच्या घरी जाऊन सांगू. दारू म्हणजे कसं आहे, घर उद्ध्वस्त करतो. दारू ही बरबादी आहे. दारू चांगली नाही आहे. घरात वातावरण गढूळ होतं. त्यांच्या बायकांना अक्षरशः एवढ्या घाण परिस्थितीतून जावं लागतं. म्हणून आम्ही हा संदेश घेतला आहे की तर आम्ही हा असा संदेश घेतला आहे की अशा लोकांना दारू सोडायची. आणि हे दारूचं जे दुकान आहे तर आम्ही तर बंदच करणार आहे. पण खरं अक्षरशः म्हणायला गेलं ना तर ह्या गाठल्यात खूप लोक दारू पितात. लहान लहान मुलंसुद्धा दारू पितात. ह्याच्यावर काय बंदी करायची? ह्याच्यावरूनच शासनानं बंदी केली पाहिजे की दारूनं प्रत्येकाची झोपडपट्टीतली लोक, गरीब लोक येतं, ह्या लोकांना काय आपण सांगायचं सांगा. म्हणून आम्ही काय केलं आहे, रक्षाबंधन निमित्त त्यांना राखी बांधली. त्या राखीचं त्यांना ओवाळणी म्हणून त्यांच्याकडून आम्ही सांगितलं आहे की तुम्हाला आम्ही राखी का बांधतो आहे, तर आम्हाला तुमच्याकडून काय ओवाळणी पाहिजे की दारू सोडा, सिगारेट सोडा, परत नशा सोडा. कसं आहे माहिती आहे का, दारूवाला झुकल कुठं, तंबाखूवाला थुकल कुठं, सिगरेटवाला फुकल कुठं, हे सगळे बंद झालं पाहिजे. हीच आमची अपेक्षा आहे, दुसरं काही नाही. आणि यांचे घर एवढे चांगले चालतील, लहान मुलं बाळं शिक्षण शिकतात, त्याचा परिणामसुद्धा होतो. म्हणून आम्ही हा संदेश घेतला आहे. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.